आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न यांचं जयंती आहे। मी तमाम भारतातील बहुजन वर्गांना आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन, मुंबई प्रदेशचे सर्व कार्यकर्ते, आदरणीय मुंबई अध्यक्ष अमितजी हिरवे, मुंबई संपर्क सुमितजी संसारे, ज्येष्ठ नेते आमचे दीपक भाऊ किल्लेकर, त्यानंतर आमचे दक्षिण मध्य मुंबईचे संजयजी नरी आणि तमाम सहकारी आमचे रवींद्र गवळे असतील आणि सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे। दरवर्षीप्रमाणे आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख, पक्षप्रणेते भीमरत्न पॅन्टर मनोजभाई संसारे अण्णाभाऊ यांच्या जयंतीनिमित्त सुमननगर या ठिकाणी भाऊंना अभिवादन करण्याला येत असत। त्यामुळे आम्ही ही परंपरा कायम ठेवलेली आहे। अण्णाभाऊ असतील आणि तमाम मातंग समाज असेल, आमचा एका बांधवाचा विषय आहे। आम्ही एका समाजाचे आहोत। आम्ही जे त्यांचं दुःख आहे तेच दुःख आमचं आहे। आणि जे काय आज चाललंय राजकारण, त्याविषयी मी आज काय बोलणार नाही, पण मी एवढंच बोलेल कि हम सब एक है, हम बाबा साहब की, अन्ना की, लहू जी की औलाद है आणि आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि आम्ही संविधानवादी आहोत। कृपया कुणाच्याही भूल तापांना आणि कुणाच्यावर विश्वास न ठेवता आपली एकी टिकली पाहिजे, तर आपलं ऐक्य टिकेल। नाहीतर अण्णा भाऊंना अभिवादन करताना मी एवढंच मागितलं की अण्णा थोडं आपल्या समाजाला सद्बुद्धी दे आणि आपण एकत्र राहण्याची व ऐक्याची भावना ठेव, एवढंच बोलतो आणि तुम्हालाही चॅनलला शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। काय सांगाल? उपवर्गीय धरणाचा मोठा प्रश्न एक साईडला आहे आणि आज लोक क्राऊड जे कमी वाटतं त्याबद्दल काय मत वाटतं? नक्कीच तुम्ही जो प्रश्न विचारलाय, उपवर्गीकरण RSS आणि बीजेपीने टाकलेला डाव आहे। खरं म्हणजे आमच्या दोन्ही समाजामध्ये कोणत्या प्रकारची दुही नाही, पण आज मी बघतोय आज अण्णाभाऊंची जयंती आहे, पण आज जो बांधव मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल किंवा 29 जातीचा समाज असेल, तो या ठिकाणी कमी प्रमाणात मला भासतोय। सकाळी कदाचित आले असतील, पण असं न होता गेले भीमराव, आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची 106वी जयंती आहे। आज आपण बघतोय अत्यंत उत्साहामध्ये चेंबूरच्या सुमननगर येथील उद्यानामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण बघत आहात, सालाबादप्रमाणे याही वर्षी अण्णाभाऊ साठेंना मुंबई प्रदेशच्या वतीने आम्ही अभिवादन केलेलं आहे। खरं आम्ही सांगतो की अण्णाभाऊंची सर्वात पहिली मिरवणूक स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने मनोजभाई संसारांनी 2008 साली काढली होती, ती म्हणजे आंबेडकर गार्डन ते अण्णाभाऊ साठे गार्डन। म्हणून आमचं नातं आहे काय, मातंग समाजाने आम्ही एकच आहोत। आमचं नातं काय, जय अण्णाभाऊ, जय भीमराव, हे आमचं नातं आहे। आज आपण बघतोय समाजामध्ये ते निर्माण केलेलं आहे। पण मी एकच सांगेल की आमच्या साठे साहेबांना जर कळ लागली तर हिरवे जखम होते आणि हिरवेला जर जखम झाली तर आमच्या साठे साहेबांना कळ येते। हे आमचं नातं तुटलं नाही पाहिजे, आपण सगळं एकत्र राहिलं पाहिजे। मी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त एवढंच सांगेल की एसटी समाजामध्ये जर फूट झाली तर भविष्यामध्ये कोणताही महामानव आपल्याला एकत्रित करण्यात येणार नाही। त्यामुळे आपण सगळ्यांनी एक राहूया आणि आपण सर्वांनी जसं बाबासाहेबांनी स्वप्न बघितलेलं आपल्या दलित बांधवांचं, आपल्या 59 जाती, आपल्या सगळ्या